नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यच क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. दिवाळी येत आहे. सगळ्यांनी दिवाळीची पदार्थाची सुरुवात केलेली आहे. मी आजपासून करत आहे. तर पहिल्यांदा सुरुवात गोडाच्या पदार्थापासून करूया. तोंडात विरघळणारे, खुसखुशीत आणि मऊ पण असणारे असे मी रवा लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, या वाटीने मी 5 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि आता सध्या तरी हे बरोबर 1 वाटी तूप घेतलेलं आहे. लागेल तसं थोडं थोडं घालूया. इथं मी एक मोठी कढई जाड बुडाची घेतलेली आहे रवा भाजण्यासाठी. बारीक गॅसवर ठेवलेली आहे. थोडीशी तापली की याच्यात किंचितसं 1 चमचा हा तूप घातलेला आहे आणि हा सगळा रवा ह्याच्यात घालायचा आहे. बारीक गॅसवर ह्याला भाजून घ्यायचा आहे. ह्याच्यात अजून 1 चमचा मी तूप घालत आहे. लागेल तसं तसं तूप घालायचं म्हणजे अंदाज येतो तुपाचा. हे बघा, रवा असा चांगला भाजून घेतलेला आहे बारीक गॅसवर. 20 मिनिटं बरोबर लागलेली आहे रवा भाजायला आणि हे 1 वाटी तूप बरोबर एवढं लागलेलं आहे. रवा आता चांगला भाजून झालेला आहे. मगाशी ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 2 वाट्या पिठी साखर घेतलेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, पिठी साखर घालून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे असं चांगलं रवा आणि पिठी साखर एकसारखं करून घ्यायचं आहे आणि अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. हे बघा, रवा झाकून आता अर्धा तास झालेला आहे. चांगला फुगला आहे. पिठी साखर त्याच्यात चांगली मिक्स झालेली आहे. परत आपण आता चांगलं हलवून घेऊया. दोन्ही चांगले एकजीव झालेले आहेत. ह्याच्यात आपण आता अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे. थोडंसं जायफळ खिसायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे ना मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. हे रवा जो मिक्स केलेला आहे तो ह्याच्यात थोडा थोडा करून घ्यायचा आहे. हे बघा असा, आणि ह्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, असा थोडासा असा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. मिक्सरला फिरवून घेतलेला हे मी या परातीत काढत आहे. हे बघा, सगळं मिक्सरला मी लावून घेतलेलं आहे आणि परत त्याच कढईत काढलेलं आहे. इथं मी थोडंसं तूप आणि मनुके घेतलेले आहेत वरून लावायला. आता लाडू बनवायला घेऊया. हे बघा, थोडंसं तूप असं हाताला चांगलं लावून घ्यायचं आणि तुम्हाला किती आकाराचे हवेत त्याप्रमाणे हा गोळा घ्यायचा. एक मनुका असा लावायचा त्याच्यात, जे दिसायलाही छान दिसतं. असं गोल 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 फिरवलं एकदम छान होतं. मनुका पडला.
जरा दाबून लावते. हे बघा, तुम्हाला कोणत्या साईजचे हवे त्याप्रमाणे करा. हे बघा, अजून एक दाखवते. एक छोटा गोळा घ्यायचा, असं दाबून दाबून हे बघा, हे असं दाबून दाबून, जास्त दाबावं लागत नाही, एकदम मऊ झालेले आहेत. हे बघा, असे चारही बाजूने असे झालेले आहेत. अजून एक लाडू करून दाखवते. हे बघा, हे असं दाबून 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 हे बघा, अलगद असं गोल गोल हातावर फिरवलं की एकदम गोल असं होतोय. हे बघा, झाला. हे बघा, सगळ्या बाजूने असं छान असं चांगलं असं दाबून दाबून आणि असं गोल फिरवून रेडी झालेलं आहे. आणि ह्या ताटात ठेवायचं आहे. हे एवढे सगळे मी बनवलेले आहेत. हे बघा, हे एवढे लाडू तयार झालेले आहेत. 5 वाटी रवा, 2 वाटी पिठी साखर, 1 वाटी तूप, यात हे एवढे लाडू तयार झालेले आहेत. हा एकदम शेवटचा एकदम छोटूसा झालेला आहे. हे बघा, प्रत्येक लाडू असा छान गरगरीत गोल तोंडात विरघळण्यासारखा झालेला आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. माझी ही रेसिपी रवा लाडू, तोंडात विरघळणारे रवा लाडू कसे वाटले ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्ही ही रेसिपी करून बघा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्यांनी माझ्या चॅनलला शौर्यस क्लाउड किचनला सबस्क्राईब केलेला आहे त्यांनाही, आणि ज्यांनी नाही केलं, जे माझे चॅनल फक्त बघतात, त्यांना सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी अशा नवनवीन रेसिपीज घेऊन येत जाईल. तर शौर्यस क्लाउड किचनला नक्की विजिट द्या. धन्यवाद.